हां विद्यार्थी मित्रो, आता आपला 9वा तास संपलेला आहे. आता 10वा तास आता चालू आहे या ठिकाणी. या 10व्या तासामध्ये आपल्याला या ठिकाणी आता मॉर्फॉलॉजी जी आपण बघितली आहे त्याच्यामध्ये मॉर्फॉलॉजीमध्ये कोणतं आपण काय काय भाग बघितले या ठिकाणी. होमोलॉगस ऑर्गन बघितलं आपण. त्याच्यानंतर नंबर 2 ॲनालॉगस ऑर्गन बघितलं आपण. त्याच्यानंतर आता वेस्टिज्युअल ऑर्गन आहे. कोणता ऑर्गन आहे या ठिकाणी. आता वेस्टिज्युअल म्हणजे अविकसित भाग ज्याला आपण म्हणतो. तुम्हाला आत्ताच मी सांगितलं. तर काय सांगितलं तुम्हाला. आपल्या शरीरामध्ये माकड हाड आहे किंवा अपेंडिक्स आहेत, बरोबर आहे. अक्कल दाढ आहे, बरोबर आहे. किंवा त्या ठिकाणी नेक्टिटिंग मेम्ब्रेन आहे डोळ्यामध्ये असणारे. हे या ठिकाणी खऱ्या अर्थाने याचा काहीच भाग नाही, काही अर्थ नाही त्याचा, म्हणजे उपयोग नाही शरीरामध्ये त्याचा, बरोबर आहे. ते नाही राहिलं तरी चालतं आहे, बरोबर आहे. म्हणून ते आहे. आता मात्र आता बघा अपेंडिक्स, उलट आपल्याला अपेंडिक्स असल्यामुळं अडचण आहे. काय अडचण आहे. अपेंडिक्सचा रोग होतो आपल्याला. पण अपेंडिक्स हे कसं आहे माहिती आहे का. जे रवंथ करणारे प्राणी आहेत, जे गवत खाणारे प्राणी आहेत, त्यांना मात्र ते उपयोगी आहे. कारण तो अपेंडिक्समुळे त्या ठिकाणी काय होतो, त्यांनी गवत जे खातात, जी वनस्पती हिरवा पालापाचोळा, त्याच्यामध्ये असणारं जे सेल्युलोज आहे, तो सेल्युलोज पचण्यासाठी मदत करते बघा. म्हणून काय त्यांना उपयोगी आहे, आपल्याला उपयोगी नाही. मात्र आपल्याला आहे. त्यांना जसं आहे आपल्याला आहे. म्हणजे काय, त्यांच्यात आपल्यात काहीतरी साम्यपणा दाखवणारा असा त्याचा अर्थ आहे, बरोबर आहे. रुडिमेंटरी ऑर्गन्स, वेस्टिज्युअल ऑर्गनलाच का म्हणतात, रुडिमेंटरी ऑर्गन म्हणजे काय, अविकसित अवयव. ओके, चला आता मी याच्यामध्ये या ठिकाणी सांगतो. आता इथं त्या ठिकाणी दिलेलं आहे बघा. इथं ते अपेंडिक्स इथं दिलेलं आहे. तुम्हाला दाखवलं मी शिकवत असताना. आहे बघा, इथं अपेंडिक्स इथं आहे म्हणून दाखवलेलं आहे. आणि रेड्युस्ड टेलिजन हे सुद्धा दाखवलं तुम्हाला एकच्या अगोदरच्या पिरियडमध्ये. आणि हे काय विजडम, अक्कल दाढ ज्याला आपण म्हणतो, बरोबर. थर्ड मोलारच्या नंतर ज्याला आपण म्हणतो अक्कल दाढ म्हणतो, विजडम टूथ ज्याला आपण म्हणतो, असा त्याचा अर्थ. ओके, हां चला आता बघा. याच्यानंतर आता या ठिकाणी आता हे थोडंसं विश्लेषण करतो वेस्टिज्युअल ऑर्गनचं तुम्हाला. वेस्टिज्युअल ऑर्गन आर इम्परफेक्टली डेव्हलप्ड. बघा काय म्हणलेलं आहे, इम्परफेक्टली डेव्हलप्ड, अविकसित झालेलं आहे. अँड नॉन फंक्शनल, त्याचं काहीच काम नाही. डिजनरेट स्ट्रक्चर किंवा नाहीसं होणारं स्ट्रक्चर आहे. विच आर फंक्शनल इन सम रिलेटेड अँड अदर ॲनिमल ऑर इन अनसिस्टर. मात्र मानव जातीशी संबंधित काही असणारे पूर्वज आहेत, त्यांच्यामध्ये मात्र ते विकसित होतं. द वेस्टिज्युअल ऑर्गन आर नो लॉंगर रिक्वायर्ड बाय द ऑर्गॅनिझम. खूप दिवसासाठी ते काही राहत नाही. बट इंडिकेट द रिलेशनशिप विथ दोज ऑर्गॅनिझम वेअर दीज ऑर्गन आर फुल्ली डेव्हलप्ड. म्हणजे याचा अर्थ असा, ज्या ऑर्गॅनिझममध्ये हे पूर्णपणे विकसित आहेत, तर त्यांच्यात आणि आपल्यात काहीतरी साम्यपणा आहे. म्हणजे दोघांचं मूळ आणि बूळ आणि कुळ ज्याला आपण म्हणतो, कुठून तरी एकच उत्क्रांती झालेली आहे असं आपण या ठिकाणी सांगू शकतो. ओके, चला पुढे नंतर. फॉर एक्झाम्पल, ह्युमन बिईंग शोज सम वेस्टिज्युअल ऑर्गन. मानवामध्ये काही आहेत. प्रेझेन्स ऑफ वेस्टिज्युअल नेक्टिटिंग मेम्ब्रेन. डोळ्यामध्ये नेक्टिटिंग मेम्ब्रेन आहे, बरोबर आहे. आता त्याचा आपल्याला काहीच उपयोग नाही, नसलं तरी चालतं ते. पण दुसऱ्या प्राण्यांना डोळे असून सुद्धा डोळ्याच्या खाली एक पडदा असतो बघा, पाण्यामध्ये बघण्यासाठी बंद करतात त्यांनी. आपल्याला त्या नेक्टिटिंग मेम्ब्रेनचा काही पडदा वगैरे काही येत नाही, डोळेच आपले जसे तसे, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे तो संदर्भ दिले त्या ठिकाणी. नंबर 2, प्रेझेन्स ऑफ विजडम टीथ म्हणजे थर्ड मोलार, तिसरी जी अक्कल दाढी ज्याला आपण म्हणतो ना, त्याच्या पलीकडे येणारी. त्याच्यानंतर नंबर 3 कॉक्सिक्स म्हणजे टेल बोन, बरोबर आहे. शेपटाचं जे बोन आपण म्हणतो, त्याच्यामध्ये बारीक असे 4 असे बोनचे तुकडे असतात, त्याला आपण म्हणतो. त्याला रेड्युस्ड टेल रिजन सुद्धा असं म्हणतो, बरोबर आहे. इट इज जनरली रिड्युस्ड इन मॅन. माणसामध्ये हे अतिशय रिड्यूस असं छोटी. सिन्स द टेल इज ऑफ नो यूज ड्यू टू इरेक्ट पॉइचर. त्याच्यामुळंच माणसाला शेपूट नसल्यामुळे त्या ठिकाणी काय असतो, शेपूट
ते शब्दाचा काहीच उपयोग नाही. म्हणून माणूस काय ताठ पाठीने आपण म्हणजे ताठ चालतो, वाकून चालत नाही असा त्याचा अर्थ आहे. झालं. आता हे झालं कोणता भाग झाला या ठिकाणी. त्याच्यामध्ये नंतर आणखीन फॉर एक्झाम्पल आणखीन दिलेले त्या ठिकाणी. फॉर एक्झाम्पल 14 डिफरंट स्पेसीज ऑफ फिंचेस इन गॅलोपॅगस इस्लँड. आता हे एक बेट आहे, याच्यावर त्या ठिकाणी एक पक्षींची चोच, ह्याच्या अगोदर सांगितलं अडॅप्टिव्ह रेडिएशनमध्ये त्या ठिकाणी 14 वेगवेगळ्या प्रकारच्या जाती आहेत पक्ष्याच्या, त्यांचे चोच वेगवेगळे त्या ठिकाणी, मात्र मूळ आणि कुळ एकच आहे असल्यासारखं असा त्याचा अर्थ आहे. अँड सेव्हरल मार्सुपियल स्पेसीज इन ऑस्ट्रेलियल कंटेंट. आता ऑस्ट्रेलियामध्ये मार्सुपियल म्हणजे कांगारू, खूप यांच्या वेगवेगळ्या अशा प्रकारच्या जाती आहेत, तर ते त्याच्यामध्ये सुद्धा असं आहे. त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी सॉरी आता खरं तर आपल्याला इकडं जावं लागतं आहे, त्याच्यानंतर इकडं यावं लागतं आपल्याला. हे आपण थोडंसं हे वेस्टिजियल ऑर्गनच्या नंतर इकडे यायचं आहे. सॉरी बरं का, थोडं काही प्रॉब्लेम नाही. चला पुढे बघा. आता त्याच्यानंतर आता वर्मीफॉर्म अपेंडिक्स. आता अपेंडिक्सचा आपण अभ्यासच केला नव्हता, तुम्हाला तिथं तोंडी तिथं आकृती बघून सांगितलं होतं, पण डिस्क्रिप्शन भाग सांगितलं नव्हतं. चौथा वर्मीफॉर्म. वर्मीफॉर्म म्हणजे काय? वर्मी म्हणजे गांडूळसारखं असणारं अपेंडिक्स. आता अपेंडिक्स तिथं तसंच असतं त्या ठिकाणी, छोटीशी आळी असल्यासारखी, बरोबर, ते पोटामध्ये असते. वर्मीफॉर्म अपेंडिक्स अँड कोलम फुल स्टॉप. कोलम म्हणजे आतडेचा मोठा भाग, पिशवी असल्यासारखा भाग मोठ्या आतड्याचा. इट इज फंक्शनल इन हार्बीव्होरस मॅमल. हार्बीव्होरस मॅमल. मॅमल म्हणजे जे सस्तन प्राणी आहेत, पिलांना जन्म देतात आणि ते प्राणी गवत खातात, त्यांच्यामध्ये मात्र हे अपेंडिक्सचा उपयोग आहे. का होतोय त्या ठिकाणी? फॉर डायजेशन ऑफ सेल्युलोज. तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे, हिरवं पातोळा खाणारे जे काही असतील तर मॅमल्स, त्यांच्यामध्ये हा हिरवा ते सेल्युलोज पचण्यासाठी उपयोगी ठरतो. इन मॅन ड्यू टू इटिंग ऑफ कुक्ड फूड. माणसामध्ये मात्र आपण हिरवी पालेभाज्या आपण काय करतो? उकडून खातो, म्हणून तिथं काही हिरव्याचा काही उपयोगच होत नाही. कुक्ड फूड. इट हॅज लॉस्ट इट्स द फंक्शन. म्हणून याच्यातलं फंक्शन इथे संपून गेलेलं आहे असा त्याचा अर्थ आहे. नंतर याच्यामध्ये बघा या ठिकाणी प्रेझेन्स ऑफ दीज वेस्टिजियल ऑर्गन प्रोव्हाइड. आता याचा संदर्भ देते त्यांना, अशा प्रकारचे वेस्टिजियल ऑर्गन असणे हे काय दर्शवते? ह्यानं काय दर्शवते? एव्हिडन्स दॅट द मॅन हॅज इव्हॉल्व्ड डिसेंडेड फ्रॉम द सिम्पल प्रायमेट्स. मनुष्य हा सुद्धा त्या ठिकाणी तशाच ऑर्गनिनच्या ग्रुपपासून विकसित झालेला आहे. प्रायमेट म्हणजे मानव जातीचा असा ग्रुप, त्याच्यामध्ये लेमूर, माकड, ॲप्पी, बरोबर आहे, किंवा मंकी, त्याच्यानंतर आणखीन चिंपांजी हे येतात. आणि माणूस पालापाचोळा खात नाही हिरवा, परंतु कोण खातात? मंकी खातो, चिंपांजी खातो. म्हणजे त्यांचं आणि आपलं काहीतरी साम्यपणा आहे. लक्षात आलं काय म्हणतो? गवत खाणारे प्राणी आणि आपल्यामध्ये सुद्धा, कारण मधलं त्या ठिकाणी ते उदाहरण दिलेलं आहे. चला पुढे बघा या ठिकाणी. कॅन यू रिकॉल. त्यानं काय म्हणलं? रिकॉल काय आठवता येईल का म्हणतं? तुम्हाला काय आठवते का? गिव्ह द एक्झाम्पल ऑफ एम्ब्रोलॉजिकल इव्हिडन्सेस स्टडीड इन लोअर क्लासेस. लोअर क्लासेसमध्ये एम्ब्रोलॉजिकल इव्हिडन्सेस त्यानं सांगितलेलं आहे. काय सांगितलं त्याने त्या ठिकाणी? एम्ब्रोलॉजिकल इव्हिडन्सेस, बरोबर आहे. आता एम्ब्रोलॉजिकल इव्हिडन्सेस या ठिकाणी काय? आता खरं तर ह्याचं या पुस्तकामध्ये तुमचं ह्याचा काही संदर्भ त्याने दिला नाही, पण जुन्या पुस्तकामध्ये त्यानं असं दाखवलं होतं, सर्व प्राणी, मग त्या ठिकाणी पक्षी असतील किंवा आणखीन त्या ठिकाणी पक्ष्याच्या नंतर आणखीन कोणतं बाबा अम्फिबियन आलं असेल, किंवा आणखीन सस्तन वेगवेगळे प्राणी असतील, गाय, म्हैस, बैल, घोडा असतील किंवा मासे असतील, यांचं सुरुवातीला माणूससुद्धा त्या ठिकाणी यांचं एम्ब्रिओ मूळ सुरुवातीला एकसारखंच दर्शवते. खरं तर आता याच्यात दिले नाही म्हणून आपण ते काही विश्लेषण करत बसणार नाही, तुम्हाला आणखीन लोड वाढेल. चला आता बघा पुढे नंतर या ठिकाणी मॉलिक्युलर इव्हिडन्सेस. कशाचा? आता या ठिकाणी ऑर्गॅनिक इव्होल्युशन उत्क्रांती होण्यासाठी आता मॉलिक्युलर इव्होल्युशन किंवा इव्हिडन्स, मॉलिक्युलर पुरावे. आपण मॉर्फॉलॉजिकलमध्ये या ठिकाणी काय बघितलं? त्या ठिकाणी होमोलॉगस बघितलं, ॲनालॉगस बघितलं, वेस्टिजियल ऑर्गन बघितलं. आता डी या ठिकाणी काय आहे? डी मॉलिक्युलर इव्हिडन्सेस. आता मॉलिक्युलर इव्हिडन्सेस म्हणजे काय?
प्राणी सर्व वेगवेगळे जरी असले तरी सगळ्यांचं मॉलिक्यूल मात्र एकसारखं आहे. उदाहरणार्थ, ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम मेड बाय सेल. सर्व प्राणी हे काय पेशींनी बनलेले आहेत. लक्षात आलं का म्हणतो? हे त्यांच्या सर्व प्राण्यातलं सारखंपणा झाला ना. हे म्हणजे यांचं मूळ आणि बूळ काहीतरी साम्य आहे. सर्व प्राण्यामध्ये त्या ठिकाणी त्यांना पाणी लागतं सगळ्यांना, हे सारखंपणाचं लक्षच आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर सेलमध्ये त्या ठिकाणी असणारे प्रोटीन आहेत, विटॅमिन्स आहेत किंवा आणखीन दुसरे काही असतील तर घटक सगळे सारखेले. आणि सेलमध्ये असणारे ऑर्गनेल्स आहेत. सेल मेम्ब्रेन आहे, आता याच्यामध्ये दिलं नाही त्यानं तेवढं होती. प्लाझ्मा मेम्ब्रेन, सेल मेम्ब्रेन, न्यूक्लियस, त्याच्यानंतर त्या ठिकाणी एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, रायबोझोम, गॉल्जी कॉम्प्लेक्स, हे सगळे सेल ऑर्गॅनिक सगळ्या पेशीमध्ये सारखे आहेत. बरोबर, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून या ठिकाणी त्यानं सांगितलेलं आहे की हे मॉलिक्यूलसुद्धा त्या ठिकाणी सारखे आहेत. आता मी वाचतो ते बघा. सेल इज द बेसिक स्ट्रक्चर अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ इन ऑल ऑर्गॅनिझम. सर्व सजीवांमध्ये पेशी हे काय आहे? रचनात्मक दृष्ट्या आणि कार्याच्या दृष्टीने सारखं आहे. बरोबर आहे. सिमिलॅरिटीज इन प्रोटीन अँड जेनेटिक मटेरियल, त्याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल आणि प्रोटीन हे सारखं असतं. परफॉर्मिंग ए सिमिलर फंक्शन अमॉंग द डायव्हर्स ऑर्गॅनिझम. ऑर्गॅनिझम वेगवेगळे असले तरी त्यांच्यामध्ये फंक्शन सारखं चालतं. गिव्ह एव्हिडन्सेस ऑफ ए कॉमन अनसिस्टर. त्यांच्यामध्ये एक कॉमन अनसिस्टर असतो असा त्याचा अर्थ आहे. नंबर 3, बेसिक मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी also occur in a similar manner in all organism. काय म्हणते या ठिकाणी? बेसिक मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी, मूलभूत त्याच्यामध्ये चालणारी चयापचयाची प्रक्रिया, बॉडीमध्ये चालणारी प्रक्रिया आहे. बरोबर आहे, सारखंच आहे. अन्न घेतल्यानंतर अन्न पचवणे, अन्नातलं प्रोटीन म्हणजे काही महत्त्वाचे घटक असेल तर बॉडी अब्सॉर्ब करून घेणे, जे जे आवश्यक असणारे न्यूट्रिएंट अन्नातून अब्सॉर्ब, हे सर्व सजीवामध्ये सारखं चालतं असा त्याचा अर्थ. म्हणून काय? म्हणून हे सिमिलर मॅनर इन ऑल ऑर्गॅनिझम. त्याच्यानंतर नंबर 4, ATP इज एनर्जी सोर्स इन ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सर्व सजीवांच्या ग्रोथसाठी, वाढीसाठी ऊर्जा लागते. ती ऊर्जा ATPच्या रूपाने. बरोबर आहे. चला त्याच्यानंतर आता बघा नंबर, आता पुढे नंतर स्पेशिएशन. स्पेशिएशन म्हणजे काय? या ठिकाणी स्पेसीज तयार होणे. स्पेशिएशन म्हणजे काय? फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज फ्रॉम दी प्री एक्झिस्टिंग वन्स. स्पेसीज म्हणजे पेशी, म्हणजे स्पेशिएशन म्हणजे स्पेसीज तयार होणे. स्पेसीज म्हणजे सेल नाही बरं का, सेल नाही, लक्षात घ्या. स्पेसीज म्हणजे जात, प्राण्यांची जात, वनस्पतींची जात. कुठून तयार होते? पूर्वी अस्तित्वात असलेल्या जातीपासून. इथं दिलेलं आहे, द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ ए न्यू स्पेसीज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग स्पेसीज. आता फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज, नवीन स्पेसीजचं निर्माण होणे, तयार होणे, फ्रॉम कुठे? प्री एक्झिस्टिंग. प्री एक्झिस्टिंग म्हणजे काय? अर्थ काय ह्याचा? प्री एक्झिस्टिंग म्हणजे पूर्वी अस्तित्वात असलेली जात. कुठून नवीन जात कुठून तयार? पूर्वी असलेल्या जातीपासूनच ना, असा त्याचा कळलं स्पेसीज. म्हणून या ठिकाणी आता बघा, चला पुढे. अर्थ माहीत नसेल तर लिहून घेत चला तिथं त्या ठिकाणी, तिथल्या तिथं जागेमध्ये, पुस्तकामध्ये, आणि पुस्तक समोर ठेव जावं मी शिकवत असताना. आता त्याच्यानंतर आता स्पेसीज कशाला म्हणायचं हा त्याने सांगितलेलं आहे. स्पेसीज इज अ ग्रुप ऑफ सिमिलर ऑर्गॅनिझम. असा ऑर्गॅनिझमचा सारखा ग्रुप दॅट कॅन इंटरब्रीड. बघा, असे ग्रुप की ते बाह्य स्वरूपामध्ये सारखे दिसायला पाहिजेत. नुसते बाह्य स्वरूपामध्ये सारखे असून चालणार नाही. त्यांची नर आणि मादी पुढच्या पिढीसाठी एकत्रित यायला पाहिजे, तर त्याला आपण काय म्हणू शकतो? स्पेशिएशन आपण असं त्या ठिकाणी म्हणू शकतो, असा त्याचा अर्थ आला. कळला हा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी? स्पेशिएशन कशाला म्हणायचं या ठिकाणी? म्हणून स्पेसीज इज अ ग्रुप ऑफ सिमिलर ऑर्गॅनिझम दॅट कॅन इंटरब्रीड. हा शब्द महत्त्वाचा आहे. बाह्य बाजूने सारखे दिसले तरी त्यांच्यातली नर आणि मादी पुढची पिढी निर्माण करण्यासाठी, इंटरब्रीड करण्यासाठी यायला पाहिजे. अँड प्रोड्यूस ए फर्टाईल ऑफस्प्रिंग्स इन नेचर. त्याच्यामध्ये फर्टाईल ऑफस्प्रिंग्स नेचरमध्ये. न्यू स्पेसीज आर फॉर्म्ड बाय फॉलिंग मोड्स. नवीन स्पेसीज तयार होते कशापासून? फॉलिंग मोड्स. खालील दिलेले त्या ठिकाणी काय आहेत? मोड्स आहेत, मार्ग त्या ठिकाणी. बरोबर आहे, फॉलिंग मोड्स.
त्याच्यामध्ये ए आहे इंट्रास्पेसिफिक. आता इंट्रास्पेसिफिक या शब्दाचा अर्थ काय? एकाच जातीमधून, एकच जातीमध्ये, बरोबर आहे. इंट्रास्पेसिफिक आणि इंट्रास्पेसिफिक म्हणजे दोन जाती, इंट्रामध्ये एकाच जातीमध्ये असा त्याचा अर्थ. आता ह्याच्यामध्ये या ठिकाणी काय सांगतो? ॲलोपॅट्रिक स्पेसिएशन, बरोबर आहे. आता एकाच जातीमध्ये होणार फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज ड्यू टू सेपरेशन ऑफ ए सेगमेंट ऑफ ए पॉप्युलेशन फ्रॉम द ओरिजिनल पॉप्युलेशन बाय डिस्टन्स्ड और ए जिओग्राफिकल बॅरियर कटिंग अक्रॉस द स्पेसीज रेंज. काय म्हणते या ठिकाणी बघा, नवीन स्पेसीज तयार होते त्याच जातीमध्ये. मग त्या ठिकाणी कशामुळे? त्या ठिकाणी जिओग्राफिकल बॅरियर. जिओग्राफिकल बॅरियर म्हणजे भूभागाचा काही अडथळा आला, बरोबर. जात एकच आहे, मध्ये मात्र समुद्र आला, त्या ठिकाणी जिओग्राफिकल वेगळं झालं त्याच्यामध्ये. किंवा पर्वतांच्या रांगा आल्या मोठमोठ्या, त्या ठिकाणी इकडचे आणि इकडची एक होऊ शकत नाही, मात्र सारखीच आहे असा त्याचा अर्थ आहे. किंवा आणखीन पुढे नंतर काय म्हणत आहे? हे बॅरियर अडथळे झाले, कटिंग अक्रॉस द स्पेसीज रेंज, आणि त्या स्पेसीजची रेंज कटते, बरोबर. उदाहरणार्थ माणसाचं आहे, बरोबर. त्याच्यानंतर क्रिपिंग ग्लॅसरीज. आता ग्लॅसरी म्हणजे पर्वतातून त्या ठिकाणी बर्फ, हिमवृष्टी जे आपण होते ते, बरोबर. ते डेव्हलपमेंट ऑफ माउंटेन, बरोबर. पर्वतावरून निघणार त्या ठिकाणी हिमवृष्टी ज्याला आपण म्हणतो. इकडची तिकडं जात नाही, तिकडची इकडं जात नाही. मायग्रेशन ऑफ इंडिव्हिज्युअल ऑल्सो कॉजेस ॲलोपॅट्रिक स्पेसिएशन. यालाच ॲलोपॅट्रिक स्पेसिएशन असं म्हणतो. द मोड्स ऑफ इव्होल्युशन हिअर इज कॉल्ड ॲडॅप्टिव्ह रेडिएशन. यालाच काय म्हणतो आपण? या ठिकाणी अशा मार्गाला ॲडॅप्टिव्ह रेडिएशन असं म्हणतो. म्हणून याच्यामध्ये काय दिलं? फॉर एक्झाम्पल 14 डिफरंट स्पेसीज ऑफ फिंचेस ऑफ गॅलोफॅगस इझलँड अँड सेव्हरल मार्सुपियल स्पेसीज इन ऑस्ट्रेलियन कंटेनमेंट. आता ऑस्ट्रेलिया हा खंड आहे, कंटेनमेंट म्हणजे ऑस्ट्रेलियाचा खंड, कंटेनमेंट म्हणजे खंड म्हणजे भाग, ऑस्ट्रेलियन खंड ज्याला आपण म्हणतो. जे जगाचे खंड आहेत, आशिया खंड, आफ्रिका खंड, बरोबर, ऑस्ट्रेलिया खंड जसे आहेत ना, तसे ते खंड आहेत. त्याच्यानंतर सिम्पॅट्रिक स्पेसिएशन, बरोबर आहे. सिम्पॅट्रिक स्पेसिएशन याच्यामध्ये काय? पैत्रक ज्याला आपण म्हणतो, सारख्यामध्येच असणार त्या ठिकाणी. आता ते वाचतो बघा, फॉर्मेशन ऑफ स्पेसीज विदिन ए सिंगल पॉप्युलेशन. आता ते वेगवेगळ्या पॉप्युलेशनमध्ये होतो. आता एकाच पॉप्युलेशनमध्ये आहे फरक, पॉप्युलेशन एकच आहे. मग त्याच्यामुळे कशामुळे झालं त्या ठिकाणी बघा, ह्याच्यामध्ये काही संबंध येत नाही. काय? फॉर्मेशन ऑफ स्पेसीज किंवा स्पेसीज विदिन ए सिंगल पॉप्युलेशन विदाउट जिओग्राफिकल आयसोलेशन. विदाउट जिओग्राफिकल आयसोलेशन म्हणजे काय? जिओग्राफिकल आयसोलेशनचा काही भाग येत नाही. देर आर फॉर्मड ड्यू टू रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. मात्र ते रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन पुनरुत्पादनाच्या दृष्टीने वेगवेगळे. फॉर एक्झाम्पल चिस्लिड फिशेस इन लेक व्हिक्टोरिया. आता हे लेक व्हिक्टोरियाचं नाव आहे, तिथे असणारा फिशेसचा संदर्भ दिले त्या ठिकाणी. आणि नंतर म्युटेशन आर हेल्पफुल इन द सिम्पॅट्रिक स्पेसिएशन. म्युटेशन म्हणजे सडन चेंज इन जीन अँड क्रोमोझोम, याच्यामुळे मात्र असा होतो असा त्याचा अर्थ आहे. झालं. त्याच्यानंतर आता बघा इंटरस्पेसिफिक. आता इंटरस्पेसिफिक म्हणजे दोन वेगवेगळ्या जातीमध्ये काय त्या ठिकाणी दोन जातीमध्ये हॅबिटेशन होतो. ही एक जात आहे. त्याच्यामध्ये आता उदाहरण दिलेलं त्या ठिकाणी घोडा आणि गाढव दोन्हीमध्ये क्रॉसिंग झाली तर खेचर तयार होत आहे, बरोबर. त्याच्यामध्ये असे असणारे प्रकार इथं दिले बघा त्या ठिकाणी. 2 डिफरंट स्पेसीज ऑन क्रॉसिंग मे गिव्ह राईज टू ए न्यू स्पेसीज. दोन वेगवेगळ्या जाती त्याच्यामध्ये क्रॉसिंग केलं तर काय मिळतं आहे? गिव्ह राईज टू न्यू स्पेसीज, नवीन जात मिळते. मुळे म्हणजे काय त्या ठिकाणी? खेचर काय आहे हे? ह्याचं प्रोडक्शन कसं होतं त्यानं सांगितलं. फॉर एक्झाम्पल मूल इज ए हायब्रिड प्रोड्यूस्ड. हे संकरित आहे. काय आहे? बाय इंटरब्रीडिंग बिटवीन ए मेल डॉंकी. मेल डॉंकी म्हणजे नर हे घोडा आणि फिमेल गाढव ज्याला आपण म्हणतो, मेल गाढव आणि फिमेल
घोडा. लक्षात आलं. मेल गाढव आणि फिमेल घोडा यांच्यामध्ये क्रॉसिंग आल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं, मूळ हायब्रिड मूल त्या खेचर तयार होतो असा त्याचा अर्थ आहे. आता दुसरं सुद्धा त्याच्यासारखंच आहे, खेचरच आहे ते बी, बरोबर आहे. हिनी ऑफस्प्रिंग्स, हिनी इज ए ऑफस्प्रिंग्स ऑफ मेल हॉर्स, मात्र इथं उलट आहे त्याच्या. इथं मेल काय आहे, घोडा आहे, आणि फिमेल काय, डॉंकी आहे, बरोबर. ते म्हणजे हे जे तयार होतील तर हे कसे हायब्रिड होतील. हायब्रिड म्हणजे हायब्रिड म्हणजे काय, नवीनच जात तयार झालेली दोघांचं क्रॉसिंग. कारण घोडा आणि गाढवामध्ये क्रॉसिंग होते का, होत नाही, मग त्यांच्यात घडून आणली जाते असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर पुढे दिलेलं आहे कॅन यू रिकॉल, का आठवताल काय म्हणताय. व्हॉट इज फॉसिल, आता फॉसिल का तर आपण अगोदर शिकलेलं आहे. व्हाय शुड वी स्टडी द फॉसिल, फॉसिलचा अभ्यास का करतो आपण. फॉसिल म्हणजे तुम्हाला माहीत आहे जीवाश्म, जीवाश्म म्हणजे हार्ड पार्ट ऑफ प्लांट अँड ॲनिमल डेड रिमेन, हार्ड पार्ट ऑफ द प्लांट अँड रिमेन इन द लेयर्स ऑफ द रॉक्स, खडकांच्या लेअरमध्ये प्राण्यांचे अवशेष टणक असणारे ते साठवलेले, बरोबर आहे. ते ह्याचे वाय शुड वी स्टडी कशासाठी अभ्यास करतो, कारण इव्होल्युशनरी आपल्याला आयडिया येते, पूर्व प्राणी कसे राहतो त्याचा अभ्यास येतो. हाऊ डू वी फाइंड एज ऑफ फॉसिल, फॉसिल किती कालावधीचा आपण ओळखू शकतो. एखादा प्राणी खडकामध्ये आहे किंवा बर्फामध्ये आहे, किती वर्षापूर्वीपासून आहे ते आपण अभ्यास करू शकतो. नंबर 3, व्हेअर डू वी फाइंड फॉसिल, व्हेअर डू वी फाइंड फॉसिल, फॉसिल आपल्याला कुठे मिळतात, बरोबर. हे आपण अगोदर सुद्धा आपण बघितलेलं आहे असा त्याचा अर्थ आहे. म्हणून हा भाग इथे आपण इथे संपवूया या ठिकाणी. जिओग्राफिकल टाईम स्केल जे आहे ना, आता कालावधीचा टाईम स्केलचा या ठिकाणी हा डिटेल भाग आहे, मोठा भाग आहे, याला आपण नंतरच्या तासिकेमध्ये आपण घेऊया. ओके, आय विल या ठिकाणी